घरी येऊन बघते तर आता पप्पा करायला लागली ती नळ दुरुस्त पाण्याचा. ते पाण्याचा नळ खराब झाला आहे ना, त्याच्यातून पाणीच येणं झालं आहे. ती काय झालं राहिलं पिन पिन घालून येईल का तसं ती पाणी. ही काय मला कापलाय चाकू, हो का कसला चाकू कापलाय बाकी पाक आतपत्र गेले हाडकापत्र. लागल्या रगत हेनं पुसलं मी आहे का. हो किती रगत निघालं हो का, फडक्याला सगळं रगतच रगत आहे का सगळं हो का. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 5 जुलै 2026. आत्ता मी आलो आहे कामावर. हे काय स्लॅबच्या पायपा टाकावली लाईटीच्या. आणि आज दिवसभर पाऊस आहे, म्हणजे आज नाही काल सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे, काल सकाळपासून. आणि मी आज जर्किंग घालून आलो आहे. आणि आज मी पहिल्यांदा जर्किंग घातलं या. कधी मी जर्किंग घातलं नाही, कारण की मला जर्किंग घालायची सवय नाही ना. किती पण पाऊस आला तर मी भिजत जायचो. आणि आज कंटिन्यू पाऊस आहे ना, त्यामुळे मी दुसऱ्यांकडनं जर्किंग घेतले घालायला. ठीक आहे, आमचा एक मित्र आला आहे स्लॅब टाकायला, त्यानं पण जर्किंग घातले. कारण की पाऊसच तसा आहे ना, काल सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. मध्ये विचार करा की किती पाऊस असेल, कंटिन्यू पाऊस. आणि आबाळ बघा कसं काळं किट्टे झाले आहे का. सगळी झाडं बेडं कसं सगळं ही झाले, वातावरण एकदम असं काळं किट्ट झालं आहे आज, एवढा पाऊस आहे. आणि माझा मोबाईल पण आता भिजायला लागला आहे. माझ्याकडं वॉटरप्रूफ कॅमेरा असतं का नाही, लय भारी झालं असतं आहे का नाही. आता ह्यो मोबाईल भिजायला लागला आहे, लय भिजतोय मोबाईल असं शूट करताना. परत हा मोबाईल खराब झाले की परत घ्यायचं म्हणले की पैशाचं मग लय बोंब होईल. पैशाची जुळणी होणार नाही मला मोबाईल घ्यायचं म्हणले की, कारण की हे मोबाईल हप्त्यावरून घेतला आहे ना मी. मित्रांनो आत्ता आलो आहे कामावरून, आता वाजले त्या 2. कारण की आज दुपारपर्यंतच काम होतं पोरं नसल्यामुळं. पोरं गेले तर कोणाचा तरी साखरपुडा आहे ना, तिकडे गेलेत ना सगळी कामावरची पोरं, त्यामुळं आज दुपारपर्यंतच काम ठेवलं आहे. आणि घरी येऊन बघते तर आता पप्पा करायला लागली ती नळ दुरुस्त पाण्याचा. ते पाण्याचा नळ खराब झाला आहे ना, त्याच्यातून पाणीच येणं झालं आहे. बारीक पाणी येते नळातून. काय प्रॉब्लेम झाला आहे तेच कळना झालं आहे. तुम्हाला दाखवतो, पप्पा दुरुस्त करायला लागले. काय झालं आहे, पाणी येतच झालं आहे त्याच्यातनं. कुठलं त्याला पानं पाहिजे खोलायला. हे ती येणंच झालंय पाणी. ती काय झालं राहिलं पिन घालून येईल का तसं ती पाणी. त्यात घाण अडकली असेल बहुतेक. जाळी वय त्याला पाना पाहिजे, आपल्यात तसला पाना नाही आहे. ह्यो कसला पाना आणलाय, ह्यो पाना आणलाय, ह्यानं नाही खोलणार. आता करा चालू बरं, आता घाण निघली असेल बघू. तरी पण बारीक येतं या आहे का, बारीक यायला लागले पाणी, मोठं येणंच झाले. त्याला नळवाल्याला बोलवायला पाहिजे, तेव्हा ती निघेल. त्याचं पाना पकडीने निघेल की, ते पकडाय का बघतो, पिशवीत पकडाय का बघायला पाहिजे. कारण की ती पानानं खुलनं झालं आहे ना नळ. आंघोळ करताना पण पाणी लागते ना मसनी, आणि ते पाणीच येणं झालं आहे. त्यात काय प्रॉब्लेम झाला आहे, पानं आहे का नाही यात, नेमकी पक्कड नाही यात. पक्कड पण नाही, प्रॉब्लेम झाला, पक्कड नाही आहे. काय सामान ठेवत नाही, कुठे नेईल तिकडे गायब करत. कुठं नाही ते सामान काय माहिती सगळं. तसं करून नाही येणार पाणी, ते काहीतरी नळात अडकलं असणार आहे आत. हे काय लागून म्हणजे मधल्यानंतर पाण्यावर काढून काय पण दुसरा बघून होय, बसवायचे. त्याला काय फिरत नाही का, हे फिरत पण नाही आहे नळात आहे, त्यामुळं काहीतरी इथं अडकलं असणार आहे. इथं काहीतरी अडकलं असेल वरचं टाकीतलं घाण पडून. मग कुठं अडकले, तिथंच अडकलं असणार आहे. आता बघू, हाय तेवढंच पाणी येते आहे का.
आणि ह्या नळाला कसं येते पाणी तसं येत नाही. ह्या नळाला जास्त पाणी येते. ह्याच नळाला झाली आहे. आई तेवढं देऊ दे. परत बघून नळावाल्याला बोलू. काय करायचं आहे ना ते जाळीचं आत सगळ्याची नोज डायरेक्ट ते नपल का नाही हां आणि असं बसवायचं एक कढई. मग ते नळवाल्याला बोलवायला पाहिजे. त्याला दुपारी फोन करू. दुपारी फोन करा की त्याला म्हणा येतोस का तेवढं तुझ्या मोबाईलवर नळ बदलायला. म्हणजे ते बदलून घेऊ. काय हा. करायचं निपल जे आहेत का नाही ते डायरेक्ट यायला पाहिजे पाणी. कुठलं नळाचं वे जाळी वाचवायचं नाही. त्यांनी आता बघू फोनवाल्याला काय ती नळवाल्याला करतो फोन बघू मग. हां जाळी नाही पाहिजे ह्यात भिंत आली. ती जाळी नको बी ते नळाच्या आता घाण लागते त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. तेच की ती नळाच्या आत जाळी आहे ना ती काढली पाहिजे. ती जाळीच नको. ती जाळीमुळे पाणी येत नाही. सगळी घाण अडकते त्या नळाच्या जाळी ती. मित्रांनो शर्ट पडलाय चिखलात. आई म्हणाला शर्ट पडलाय चिखलात. कुठं पडलाय शर्ट चिखलात पडलाय म्हणते. इथं तर काय दिसेना. कुठं पडलाय शर्ट नाही पडलेला. हा ह्यो पडला इथं पायातच पडल्यावर आहे का. मी बघायला लागली वर आणि कुठं पडलाय म्हणते आईला. ठीक आहे आय 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 पाक चांगल्या शर्टात काय झालं बघा. सगळ्यात चिखल ही लागला याला टाकतो आता बारडीत. ह्याच्यात पावसात सगळं चिखलात भरला शर्ट खाली पडलेला. मला दिसलंच नाही ना इकडं. हे काय पाऊस चालूच आहे अजून. किती चिखल झालाय बघा सगळं आहे का. सगळं पाणीच पाणी. पावसाचं नको वाटतंय हा नाही चिखलात. मित्रांनो आत्ता लय वाढ झालं माझ्यासोबत. ही काय मला कापलाय चाकू. हो का कसला चाकू कापलाय बघा की. पाक आतपत्र गेले हाडकापत्र. एवढा जोरात चाकू लागलाय मला. काय झालं माहिती आहे का. ही ज्या मोटरायला पाईप होती ती पाईप काढायला गेलो पण काय पाईप निघली नाही. असलीच पाईप होती मग निघली नाही म्हणून चाकून कापाय गेलो खार खार खार. ती डायरेक्ट चाकू ह्याच्यावरच बसला कापताना. पाक हाडकापत्र गेले कापत आहे का. आणि तुम्हाला रगत किती सांडले दाखवतो. बघा इथं रगत सांडलेलं पप्पाने आत्ता पुसले हे ना. ठीक आहे पायपीवर रगत सांडले बघा. आहे पायपीवर पण पडले आणि फडक्याला तर इतकं रगत लागलंय सांगतो तुम्हाला. ठीक आहे लागल्या रगत हेनं पुसलं मी आहे का. हो किती रगत निघालं बघा. पाक फडक्याला सगळं रगतच रगत आहे का सगळं. हो एवढं रगत गेलं आहे माझं या बोटाचं. किती रगत गेलं असेल बघा. एवढं जबरड कापलं या. एक काम करतो ह्याला हळद लावतो कारण की अजून रक्त हाय ह्याला. हळद लावलं की रक्त येत नाही ना ह्याच्यातून. मग अशी लय वाया गेलं रक्त माझं. अजून चणचणायला लागलं आहे. एवढं भयानक कापले लय जोरात. असं चणचणायला लागले ना सांगतो तुम्हाला मित्रांनो. लय त्रास व्हायला लागला आहे. हे काय हळदीचा डबा घेतला आहे. काम करतो पहिला यात हळद घेतो. हो शर्टाला तर नाही लागले रक्त. नाही तर मला वाटलं शर्टाला लागले. हे काय हळद ह्याच्यावर टाकतो अशी म्हणजे वसरल आहे का नाही. हळद टाकल्यावर लई चणचण नाही लागली. हे काय लई चणचण नाही लागली. असला त्रास व्हायला लागलाय सांगतो. हळद गेली ना आता ह्याच्या त्यामुळे चणचणा लागली. एवढं कापल्यावर लय बेकार वाटतं है नाही. कसं काय कापलं काय कळालंच नाही मला. लक्षच दिलं नाही ना मी कापताना. भराभरा गडबडीत पाईप कापाय गेलो. डायरेक्ट चाकू बोटावरच बसला आणि हाडकापत्र गेला कापत. मित्रांनो मी आत्ता बाहेर आले कारण की पाऊस नाही ना म्हणून आलो आहे बाहेर. 1 तास झालं पाऊस उघडला आहे.
कारण की 2 दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडतोय. ते आज उघडला आहे आत्ता आणि 1 तास झालं उघडून आणि तरी पण येतोय बारीक बारीक पाऊस. ठीक आहे, बारीक बारीक पाऊस यायला लागला आहे. हे आत्ता कापलेलं तर अजून चणचणायला लागले. हा 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 हा, असं आग व्हायला लागल्या या बोटातनं. हे चणचणायला लागले. आता मला याला भिजवला नाही पाहिजे. हा बोट भिजवला की मग लय मोठी जखम होईल आहे का नाही. भिजवले की लय चणचणणार, भिजवले की असा प्रॉब्लेम होणार. छत्री पप्पा म्हणला आत ठेव. ही काय छत्री इथेच ठेवल्या आल्या आल्या. ठीक आहे, नवीन छत्री आणल्या काल ही बाजारातनं. पप्पा म्हणले बाहेर ठेवू नको, आत ठेव, कारण की ही छत्री भिजून भिजून बाद होईल ना. त्यामुळं पप्पा म्हणलेला आत ठेव. मी एक काम करतो, या बॅरेजातच ठेवतो छत्री, म्हणजे भिजायची भानगडच नाही आहे का नाही. जेव्हा लागेल तेव्हा काढायची छत्री, जेव्हा आपण बाहेर जाते तेव्हा. तर का या बॅरेला ठेवली. मित्रांनो एक काम करतो, आता या बोटाला एक छोटंसं फडकं फाडतो आणि बोटाला गुंडवतो, म्हणजे रगत येणार नाही. कारण की अजून पण रगत यायला लागली ना. ठीक आहे, रगत यायला लागली थोडं थोडं थोडं. त्यामुळं म्हटलं ह्याला फडकंच बांधतो आणि आजचा हा ब्लॉग समाप्त करतो. तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.